सियाचीनमध्ये वीरमरण आलेले जवान सुनील सूर्यवंशी यांच्यावरती त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शासकीय यंत्रणेमार्फत अंत्यविधीची तयारी सुरू आहे. मात्र सूर्यवंशी यांचं पार्थिव याला वेळ लागत असल्यानं अंत्यविधीची तयारी देखील खोळंबली आहे. सियाचीनमधील हिमवादळात साताऱ्यातील जवान सुनील सूर्यवंशी यांना वीरमरण आलेलं आहे. सुनील सूर्यवंशी यांच्यावर त्यांच्या कुक्कडवाड जवळील मस्करवाडी या गावात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मस्करवाडीतील सूर्यवंशी यांच्या शेतामध्ये अंत्यसंस्काराची तयारी सुरू आहे. त्यांच्या शेतातच सुनील सूर्यवंशी यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे. शासकीय यंत्रणेनं ही तयारी केलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो. या चौथऱ्यावरच सूर्यवंशी जाणार आहे, त्याची तयारी या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर बाजूला एक छोटा मांडव देखील टाकण्यात आलेला आहे आणि त्यांच्या शेतात अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांना बसण्यासाठी थांबण्यासाठी जागा व्हावी यासाठी साफसफाई करण्यात आलेली आहे. या परिसरातली झाडं झुडपं तोडण्यात आलेली आहे. पार्किंगची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. मात्र सुनील सूर्यवंशी यांचा मृतदेह येण्यास विलंब लागतोय. कधी येईल याच्या बाबतीत अजूनही अनिश्चित आहे. त्यामुळं ही जी तयारी आहे ती काही प्रमाणात रेंगाळलेली आहे किंवा थांबलेली आहे. आपण पाहू शकतो एवढी तयारी करून शासकीय यंत्रणेनं थांबलेली आहे. सुनील सूर्यवंशी यांचा मृतदेह कधी येतो हे निश्चित झाल्यानंतर पुढील तयारी करण्यात येईल असं ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे. सुनील सूर्यवंशी यांचा मृतदेह कधी येतोय, हा वीर जवान आपल्या मातृभूमीमध्ये मायभूमीमध्ये परत कधी येतो या प्रतीक्षेत त्याचे कुटुंबीय आहेत, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच पंचक्रोशीतील नागरिक आपल्या या वीर जवानाच्या प्रतीक्षेत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह नितीन पाटणकर, झी मीडिया, मान, सातारा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.